नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती साप्ताहिक चालू घडामोडीची सिरीज सुरू केलेली आहे। तुम्हाला दर आठवड्याला एक व्हिडिओ मिळणार आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपण इथे कव्हर करणार आहे। तर चला मग आपण लेक्चर स्टार्ट करूया। आणि ही जर सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण आणखी काय इम्प्रूव्हमेंट करायचे आहे ते तुम्ही मला नक्की सजेशन द्या। पहिला प्रश्न बघा, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून, लक्षात असू द्या, महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर अश्विनी भिडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांना मुंबईची मेट्रो वुमन म्हणून सुद्धा ओळखलं जाते। तर मुंबईच्या महापौर कोण आहे तर त्या आहे रितू तावडे। मुंबई महानगरपालिका कधीची आहे तर 1888 ची आहे आणि पहिली महानगरपालिका भारतामध्ये मद्रास या ठिकाणी 1687-88 मध्ये सुरू करण्यात आलेली होती। सध्याचा विचार करता महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहे आणि 29वी महानगरपालिका जी आहे ती आहे जालना। त्यामुळे हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। 27वी पनवेल होती, 28वी इचलकरंजी कोल्हापूर आणि 29वी जालना। तर लक्षात असू द्या, जे इचलकरंजी शहर आहे त्याला महाराष्ट्राचं मॅचेस्टर म्हणून सुद्धा ओळखलं जाते आणि ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते। कोल्हापूर हे पंचगंगा नदीकाठी वसलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, पहिली जागतिक बौद्ध शांती परिषद 2026 कोणत्या ठिकाणी भरलेली आहे तर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी भरलेली आहे। मित्रांनो, तेलंगणा राज्याची निर्मिती ही 2 जून 2014 मध्ये करण्यात आली होती। कलम 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती केली जाते। एखाद्या राज्याचं नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलण्याचा अधिकार हा संसदेला घटनेने कलम 3 नुसार दिलेला आहे। आर्टेमिस मिशन 2, लक्षात असू द्या, हे चंद्र मोहीम आहे आणि नासाने 1 एप्रिल 2026 ला लॉन्च केलेली आहे। नासाचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। नासाची स्थापना केव्हा झालेली आहे 29 जुलै 1958। मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका या ठिकाणी मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न बघा, आरबीआय म्हणजे होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली होती आरबीआय ॲक्ट 1934 नुसार। तर आरबीआयचं राष्ट्रीयकरण हे 1 जानेवारी 1949 ला करण्यात आलं होतं आरबीआय ॲक्ट 1948 नुसार। मुख्यालय मुंबईला आहे। तर स्थापनेवेळी ते कोलकात्याला होतं, आता आरबीआयचं मुख्यालय हे मुंबईला आहे। भारतातली ती मध्यवर्ती बँक आहे। पहिले गव्हर्नर जे आरबीआयचे होते ते ऑस्बर्न ऑर्कल स्मिथ होते। तर पहिले भारतीय गव्हर्नर हे सी.डी. देशमुख हे होते। म्हणजे इथं गव्हर्नर करा। 26वे जे गव्हर्नर आहे ते कोण आहे तर ते आहे संजय मल्होत्रा। ओके, इथे अध्यक्षाने गव्हर्नर करा। जमा खर्चाचे वर्ष आरबीआयचे हे आता 1 एप्रिल ते 31 मार्च झालेले आहे आणि सुरुवातीला भारत आणि ब्रह्मदेश, ठीक आहे, म्हणजे ब्रह्मदेश म्यानमार ज्याचं नाव आहे आता आणि एक आहे पाकिस्तान, या 2 देशासाठी आरबीआयनं अगोदर काम केलेलं आहे। आशियातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ नोएडा विमानतळ उत्तर प्रदेशमधलं आहे। करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे। वन लाईनर क्वेश्चन असे आयोग विचारते, लक्षात असू द्या। विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी, साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे, श्री पु भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशनला देण्यात आलेला आहे। अत्यंत कमी गरिबी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे केरळ। बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, ठीक आहे, MPI ची सुरुवात 2010 मध्ये झाली होती। UNDP आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मार्फत काढला जातो। याचे 3 आयाम आहे आणि 10 निर्देशक आहे। HDI जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, लक्षात असू द्या, हा 1990 मध्ये सुरू करण्यात आलेला होता। तर MPI आहे 2010। अशाच पद्धतीनं एक लक्षात असू द्या, GDI जो आहे तो 2014 ला काढला जातो। 2014 पासून GDI काढला जातो। भारत फ्रान्सकडून राफेल विमान खरेदी करणार आहे। मोस्ट इम्पॉर्टंट करा। आणि महत्त्वाचं म्हणजे चिनूक हेलिकॉप्टर अमेरिकेकडून घेणार आहे, ठीक आहे। MiG-21 रशिया। अग्नी 3, लक्षात असू द्या, क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी चांदीपूर बालासोर ओडिशा या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। पल्ला आहे 3000 किलोमीटर। ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 विजेता देश आपला भारत ठरलेला आहे 6व्यांदा आणि उपविजेता ठरलेला आहे इंग्लंड। हा प्रश्न IMP करा, ठीक आहे। वर्ल्ड प्रीमियर लीग, वुमन्स प्रीमियर लीग 2026 विजेता संघ आहे बेंगळुरू, दुसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे। उपविजेता संघ आहे दिल्ली। G7 जी बैठक आहे 2026 ची ते फ्रान्स या ठिकाणी पार पडलेली आहे। G7 ची स्थापना ही 1975 मध्ये झालेली आहे, म्हणजे याला 50 वर्ष पूर्ण झाले आहे 2025 मध्ये, ठीक आहे। त्यामुळे पाठ ठेवा। मात्र G7 मध्ये भारत सदस्य देश नाही। मला खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा, ठीक आहे, ते 7 देश कोणते आहे नक्की।
नक्की तुम्ही कमेंट करा. जगातील पहिले AI शहर होण्याचा मान हा बेंगळुरू कर्नाटकला मिळालेला आहे. महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर जे आहे ते पुणे या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर स्मृती मंदाना ह्या ठरलेल्या आहे. ठीक आहे. इंडिया AI इम्पॅक्ट जे समिट आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. घोषवाक्य आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. चर्चेतील होयसाळा मंदिर कुठले आहे तर कर्नाटकमध्ये आहे. 18वी ब्रिक्स शिखर संमेलन 2026 भारतामध्ये आयोजित केले जाणार आहे. ब्रिक्सची स्थापना 2006 मध्ये झाली होती, सुरुवात 2009. G20ची स्थापना 1999 आणि G7 म्हटलं तर 1975. लक्षात असू द्या. ऑक्युस संघटना पण लक्षात ठेवा, कारण यावरती आयोगानं अगोदर प्रश्न विचारला होता. ए म्हणजे ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, UK म्हणजे युनायटेड किंगडम आणि US म्हणजे युनायटेड. त्याच्या नावावरूनच ते ऑक्युस संघटना नाव पडलेलं आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चा आहे. वन संरक्षण अधिनियम 1980चा आहे. कुनो राष्ट्रीय अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये येते. या ठिकाणी नामिबियातून 8 चित्ते, दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणि आता अलीकडे बोटस्वाना जो देश आहे इथून 8 चित्ते आपण आणलेले आहे. तर हा मोस्ट MP क्वेश्चन तुम्हाला इथे करायचा आहे. सय्यद 3G मिसाईल इराण या देशाचं आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश आपण सुरू केलेलं आहे. पलामू व्याघ्र प्रकल्प हा चर्चेमध्ये आहे, तर तो झारखंडमध्ये येते, सिमलीपाल ओडिशा. भारत फ्रान्सकडून 114 राफेल विमाने खरेदी करणार आहे. आता हा आकडा तुम्ही पाठ ठेवला नाही तरी चालेल. राफेल विमान फ्रान्सकडून घेतलेले आहे एवढं लक्षात ठेवा. पाडू मशीन चर्चेमध्ये आहे. प्रिंटिंग ऑक्झिटरी डिस्प्ले युनिट, ठीक आहे. सो पाडूचा फुल फॉर्म पाठ ठेवा. मतदान यंत्रातील EVM डेटा वाचणारे खास हे उपकरण आहे आणि हा डेटा थेट कागदावर प्रिंट करते. ओके, सो पाडूचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. याचप्रमाणे SRI मोहीम जे चालू आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची, त्याचाही फुल फॉर्म पाठ ठेवा. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. उद्देश मतदार याद्या अद्ययावत करायचा आहे आणि आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याची कलम आपल्या सर्वांना माहीत आहे, कलम 324. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. त्यानंतर पहा, मतदार याद्यांचे 100% डिजिटायझेशन करणारं भारतातलं पहिलं राज्य राजस्थान ठरलेलं आहे. भारतात क्षेत्रफळातलं सर्वात मोठं राज्य राजस्थानच आहे. नीती आयोगाचे CEO तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. हे 2-3 प्रश्न मी तुम्हाला याच्यासाठी विचारतो की जेणेकरून तुम्ही उत्तर द्याल आणि लक्षात घ्या तुम्ही ते सर्च करा. उपाध्यक्ष कोण आहे तर सुमन बेरी आहे आणि नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली होती नियोजन आयोगाच्या जागी. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस परिषद गोवा या ठिकाणी पार पडलेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019ला गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेली होती. असा आयोग एखादा क्वेश्चन योजना आपल्याला पेपरमध्ये विचारू शकते. देशातील पहिले ऑटोमॅटिक पार्किंग नामपल्ली हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. जागतिक मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिवस 1 मे, मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी अभिजात भाषा दिवस 3 ऑक्टोबर. ठीक आहे, मोस्ट MP करा. सध्या अभिजात भाषांची संख्या 11 आहे आणि अधिकृत भाषा ज्या आहे जे परिशिष्ट 8 मध्ये आहे त्या 22 आहे. ठीक आहे, म्हणजे अभिजात भाषांच्या दुप्पट अधिकृत भाषा आहे, लक्षात असू द्या. पहिले मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. स्थापना 2024 मध्ये झालेली आहे. पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर. MPSCचे नवीन अध्यक्ष विवेक भीमनवार झालेले आहे आणि MPSC हा घटनात्मक आयोग आहे कारण त्याची कलम आहे घटनेमध्ये 315. भारताचे पहिले दहशतवादी विरोधी धोरण लक्षात असू द्या ते कोणत्या नावानं सुरू करण्यात आलेले आहे? प्रहार. ट्रिपल एलिमिनेशन करणारा जगातला पहिला देश कोणता आहे? मालदीव. मोस्ट MP करायचा आहे तुम्हाला हा प्रश्न. जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन जपान या देशाने सुरू केलेली आहे. आणि शेवटचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, देशातील बालस्नेही ग्रामपंचायत इटगाव भंडारा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा, पूर्वी भंडाऱ्याला तलावांचा जिल्हा म्हटलं जाते, मात्र आता गोंदियाला तलावांचा जिल्हा म्हटलं जाते. तर हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. गोंदियाची निर्मिती ही 1 मे 1999 मध्ये करण्यात आलेली होती. मित्रांनो, मी फास्टमध्ये जे प्रश्न घेतलेले आहे करंट अफेअरचे ते तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. फास्टमध्ये घेण्याचा एकच उद्देश आहे की कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता तुम्हाला अचूक आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन देण्याचा माझा प्रयत्न असतो. भेटूया पुढच्या आठवड्याला. तोपर्यंत टेक केअर आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.